ठाणे शहरात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात गुन्हे शाखेच्या घटक 1 मोठी कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी 26 जुलैच्या रात्री कल्याण फाटा येथील क्वीन्स केअर हॉटेल समोर सापळा रचला। यावेळी ऑटो रिक्षातून एमडी अर्थात मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या सलमान मुन्ना शेख या 30 वर्षीय आरोपीला ताब्यात घेण्यात आले। आरोपीच्या झडती दरम्यान 1 किलो 520 ग्रॅम वजनाचा व्यापारी प्रमाणातील एमडी जप्त करण्यात आलाय। या अंमली पदार्थांची किंमत 3 कोटी 4 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। याशिवाय अंमली पदार्थ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा 3 कोटी 5 लाख 260 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी शिळढागर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयानं आरोपीला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपीला मेफेड्रॉनचा पुरवठा नेमका कोणी केला आणि या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे। ही सर्व कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक 1च्या पथकानं केली आहे। गुन्हे शाखा घटक 1चे पोलीस निरीक्षक अमोल वालझडे आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली होती की मुंब्रा शिळढागर हद्दीमध्ये एक इसम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे। मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ घेऊन तो विक्री करण्यासाठी येणार आहे। त्या अनुषंगानं ACP शेखर बागडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये सलमान मुन्ना शेख राहणार मुंब्रा याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण 1 किलो 520 ग्रॅम मेफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला। कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करण्यात आलेली आहे। सदर मुद्देमालाची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये आहे। त्याचा पोलीस कस्टडी रिमांड हा 31 तारखेपर्यंत आहे। यापूर्वी सलमान शेखवर एक IPC 307 अन्वये गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये सलमान शेखनं हा एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ ज्या व्यक्तीकडून घेतला होता किंवा ज्या व्यक्तीकडून त्यानं परचेस केला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्याच्याकडे आम्ही अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर तो एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थ कोणाला विक्री करणार होता या अनुषंगाने देखील आमचा तपास सुरू आहे। अजून बॅकग्राऊंड काय असेल? आरोपीवर यापूर्वी एक 307 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे। पूर्वी त्याच्यावर ड्रगच्या अनुषंगाने किंवा NDPS कायद्यान्वये काही गुन्हे दाखल नाहीत, परंतु NDPSच्या या ड्रग पेडलिंगमध्ये किंवा ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झाले। हा ड्रग्स कुठून आणला होता? ड्रग ज्या व्यक्तीकडून आणला होता तो व्यक्ती देखील तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। त्या व्यक्तीकडे आम्ही अधिक तपास करत आहोत। अजून आरोपी असण्याची शक्यता आहे? अजून आरोपी निष्पन्न होऊ शकतात, कारण या ड्रगच्या खरेदी विक्रीमध्ये इतरही काही इसमांचा सहभाग असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। पोलीस कस्टडी किती आहे? 31 तारखेपर्यंत। दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच? कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये। पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे। पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते। प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा। पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही। पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती। ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी। महसूल विभागाच्या लोकाभिमुख निर्णयांना मानाचा मुजरा। 30 जुलै रोजी ठाण्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार। ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन आणि आमदार संजय केळकर संस्थापक अध्यक्ष असलेल्या सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी 30 जुलै रोजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष भाजपचे नगरसेवक सीताराम राणे यांनी
एका पत्रकार परिषदेत दिली आहे। या पत्रकार परिषदेला आमदार संजय केळकर यांच्यासह नगरसेवक विकास पाटील, अमित सरैया आदीही उपस्थित होते। राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहात 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता होणाऱ्या या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्रातील सुमारे 1,35,000 गृहनिर्माण संस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौरव करण्यात येणार आहे। तत्पूर्वी विविध 30 प्रकारचे दाखले मिळणारे स्टॉल असलेल्या शासनाच्या महाराजस्व शिबिराचं उद्घाटनही मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे। यावेळी महसूल विभागामार्फत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांच्या हितासाठी जलद गतीनं राबवण्यात आलेल्या निर्णयांची माहिती आमदार संजय केळकर यांनी विशद केली। यात महसूल विभागाने गृहनिर्माण संस्थांसाठी व्हर्टिकल 7/12 उतारा, अकृषक कर माफी, डीम्ड कन्व्हेन्ससाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी करणं, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे 3 महिन्यात डीम्ड कन्व्हेन्स पूर्ण करण्याची तयारी, स्वयं पुनर्विकासाला प्रोत्साहन, वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याकरिता सवलती यांसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आमदार केळकर यांनी नमूद केले। तसंच शेतकरी वर्गासाठी रस्ते, ऑनलाईन मोजणी अर्ज, अवैध रेती उपशावर नियंत्रण, नदी पात्रातील गाळ काढण्यास मदत, खातेदारांमधील जमीन वाटपाची सुलभ प्रक्रिया, सलोखा योजना तसंच 2011 पर्यंत गरजेपुरते 1,500 चौरस फुटांपर्यंत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामे नियमानुकूल करणं अशा विविध लोकहिताच्या योजनांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं। महसूल विभागाच्या अशा अनेक लोकाभिमुख निर्णयांमुळे नागरिकांचं कामकाज अधिक सुलभ झालं असून आर्थिकदृष्ट्याही मोठा लाभ झाला आहे। या कार्याची दखल घेत राज्यभरातील गृहनिर्माण संस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। स्वित्झर्लंडमध्ये ठाण्याच्या जलतरणपटूंची ऐतिहासिक कामगिरी। स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या 38व्या श्री चिन्मय स्विंग मॅरेथॉन स्पर्धेत ठाण्याच्या 3 युवा जलतरणपटूंनी भारताला प्रथमच रौप्य पदक मिळवून देत इतिहास घडवलाय। या यशाबद्दल कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या हस्ते जलतरणपटू आणि प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात आलाय। ठाणे महानगरपालिकेच्या मारुतराव शिंदे जलतरण तलावात सराव करणाऱ्या आणि ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आयुष्य कैलास आखाडे, समिप्ता गणेश वाहवळ आणि सुयश प्रियंका हिंदळेकर यांनी 26 किलोमीटरच्या वेटसूट सांघिक प्रकारात अवघ्या 8 तास 7 मिनिटात अंतर पूर्ण करत भारतीय संघाला ऐतिहासिक रौप्य पदक मिळवून दिले। रॅपसरविल ते झुरिक या खुल्या पाण्यातील स्पर्धेत मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि 12 ते 13 अंश सेल्सिअस तापमानाच्या थंड पाण्याचा सामना करत या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली। 10 आंतरराष्ट्रीय संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता। सत्काराप्रसंगी आमदार डावखरे यांनी युवा जलतरणपटूंना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देत शुभेच्छा दिल्या। या खेळाडूंनी भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवला असून भविष्यातही ते देशाचं नाव उज्ज्वल करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाचंही त्यांनी विशेष कौतुक केलं। साहेब, स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या मुलांचं जनतेने आज सत्कार केलं, काय सांगावं? स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या ज्या चिन्मय स्विम मॅरेथॉन ही एक 26 किलोमीटरची झ्युरिक लेक इथे ही स्पर्धा आयोजित केली होती। 38 वर्षामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये यश मिळालेलं आहे। ठाण्यातले आपले 3ही मुलं, आयुषी आहे, त्याचबरोबर समिप्ता आहे, त्याचबरोबर सुयश आहे, या तिघांनीही खऱ्या अर्थाने हा मान मिळवून दिलेला आहे। स्टारफिशच्या माध्यमाने ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनला असोसिएटेड असताना याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम स्टारफिशच्या माध्यमाने सुरू आहे। मी आखाडे सरांचंही मनापासून कौतुक करेन, कारण त्या तिकडे एवढ्या थंडीतही त्यांना ताप असूनही त्यांनी या मुलांचं ट्रेनिंग आणि त्याबाबतीत ह्या मुलांना जे प्रोत्साहन दिलं पाहिजे ते प्रोत्साहन देऊन चांगल्या पद्धतीने हे मुलं परफॉर्म करू शकतील असा त्या तिकडे प्रयास केला। या मुलांच्या माध्यमाने पुन्हा एकदा ठाण्याचा मान आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा मान
हा निश्चितपणे वाढलेला आहे. मी या मुलांना मनापासून अभिनंदन करतो. जसं या मुलांनी आपलं ठाण्याचं नाव भारतात उज्ज्वल केलं आहे, तसं इतर मुलांना आपण काय आव्हान करायचं? खरं तर स्टारफिश आणि ठाणे डिस्ट्रिक्ट ॲक्वेटिक असोसिएशनच्या माध्यमाने नेहमीच मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि स्विमिंगमध्ये ते जास्तीत जास्त प्रगती करावी, चांगलं मोठी त्यांनी प्राप्ती करावी, हा एक प्रयत्न चालूच असतो. आणि निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीतलं यश या माध्यमाने, मुलांच्या माध्यमाने ठाण्याच्या सर्वच ठाण्याचा मान वाढेल असा विश्वास मला आहे. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. जुन्या इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन करावं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी. मुंब्रा येथे एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या मृत्यूची जबाबदारी कोणाची आहे? पालिकेनं जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं पुनर्वसन न केल्यानेच ही दुर्घटना घडलीय. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या कुटुंबियांना 10 लाखांचं अर्थसहाय्य करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी केली आहे. तर सर्वेक्षण, पाहणी हे प्रकार फार्स असल्याचा आरोप गटनेते अभिजित पवार यांनी केला असून ठाणे महापालिका फक्त धोकादायक बांधकामं, नोंदणीचीच कामं करीत आहे अशी टीका ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत यांनी केली आहे. मुंब्रा येथे काल एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या इमारतीमधील नागरिकांना वाचवण्यात शानू पठाण यांनी मोलाची भूमिका बजावली. पठाणे कोसळलेल्या इमारतीच्या सज्जावर चढून इमारतीत अडकलेल्या नागरिकांना खाली उतरवलं, तसंच जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. आज या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या धोरणावर टीका केली. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा या परिसरांमध्ये सुमारे 40 ते 45 वर्ष जुन्या आणि अत्यंत धोकादायक इमारती असून अनेक नागरिक या इमारतींची दुरुस्ती करू शकत नाहीत किंवा त्यांना क्लस्टर अंतर्गत मंजुरी अथवा परवानगी मिळत नसल्याचं सांगितलं. त्यामुळे प्रशासनाने आणि ठाणे महानगरपालिकेने यावर तात्काळ कठोर निर्णय घ्यावा, जेणेकरून नागरिकांचा जीव वाचू शकेल आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा किंवा दुरुस्तीचा प्रश्न सुटू शकेल. तसंच या दुर्घटनेत मयत झालेल्या मुलीच्या वारसांना 10 लाखांचं अर्थसहाय्य द्यावं अशीही मागणी केली. गटनेते अभिजित पवार यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा कारभार अत्यंत ढिसाळ असून महापालिका नागरिकांना मूलभूत सुखसुविधा देण्यात अपयशी ठरल्याचं सांगितलं. शहरातील अनेक जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून त्यांचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे, परंतु प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जात नाही. ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीनं कठोर निर्णय घ्यावा आणि नागरिकांचे प्राण वाचवावेत अशी मागणी केली. दरम्यान सुधीर भगत यांनी ठाणे शहरात अशी दुर्घटना घडल्यानंतर ठाणे महानगरपालिकेला जाग येते आणि विस्थापितांना शाळेत ठेवलं जातं, ही बाब अत्यंत चुकीची असल्याचं सांगितलं. पावसाळ्याआधी फक्त धोकादायक, अतिधोकादायक अशी वर्गवारी करून नोंदणी केली जाते. त्यापेक्षा म्हाडा, नगरविकास, SRA कडून ज्या सदनिका या अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना द्याव्यात अशी मागणी केली. तर यासीन कुरेशी यांनी लकी कंपाऊंड दुर्घटनेनंतरही आपण धडा घेतला नाही, धोरणच आखलेली नसल्यानं अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप केलाय. आपल्या प्रभागामध्ये एका 13 वर्षीय मुलीचा जीव गेला आहे.
स्लॅब पडून जीव गेला आहे. आज आपण ठाणे महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेकडे काय मागणी करत आहात? थाने महानगर पालिका के क्षेत्र के अंदर थाना, कलवा, मुमरा, दीवा इन परिसर में 40-40 साल 45-45 साल पुरानी जूनी अति धोखादायक बिल्डिंग है। कई लोग दुरुस्ती इसलिए नहीं करा रहे, डेवलप के लिए इसीलिए नहीं दे रहे कि नियम का हवाला के सबसे उनके क्लस्टर में नहीं जा पा रही है, सेंशन नहीं हो पा रहा है। तो शासन और महानगर पालिका को एक निर्णय लेना पड़ेगा थानेकर के लिए, ताकि बेचारे जो थानेकर है उनके ऊपर जो खतरा मंडरा रहा है मौत का, वो संकट दूर हो सके। त्वरित रूप पे उनको तुरंत डेवलपमेंट कैसे किया जाए, रीडेवलपमेंट, नहीं तो उनकी रिपेयरिंग कैसे किया जाए, और ऐसी कितनी डेंजरस बिल्डिंग है जिनके ऐसे आने वाले वक्त के अंदर घटना हो सकती है, इसके ऊपर निर्णय थाने महानगर पालिका को तुरंत लेना पड़ेगा। और ये 15 दिन के अंदर दूसरी घटना है। हाल ही में एक अमृतनगर में एक बिल्डिंग पे एक व्यक्ति गिर के जख्मी हो गया, सीरियस हो। ये दूसरी बिल्डिंग है जिसमें लोग डायरेक्ट बच्चे की जान गई, कई बच्चियां बच गई, कई परिवारों को हमने TDRF की टीम के साथ निकाला। लेकिन प्रश्न ये है कि उनको एक जो जिसके घर में डेथ हुई है वो बच्ची के घर वालों को मुआवजा दिया जाए। दूसरा ये कि थानेकर के ऊपर जो अपना घर जाने का खतरा मंडरा रहा है उसके ऊपर शासन और महानगर पालिका एक ठोस निर्णय ले, ऐसी हमारी मांग। सर, इसी तरह की जो घटनाएं हैं ये बागले सब जगह हो रही, थाने का क्लस्टर का जो है प्रस्ताव चालू है। क्लस्टर मुमरा के बारे में क्या? क्लस्टर के नियमों का कई जगहों पे कलवा, मुमरा, दीवा में दिक्कतें हो रही है, तो ये महानगर पालिका और शासन को बैठ के करना पड़ेगा। या तो उनको उन बिल्डिंगों को रिपेयरिंग किया जाए, या तो उन बिल्डिंगों को किस तरीके से डेवलपमेंट कर सकता है, ये तो शासन और नगर पालिका चाहे तो हो सकती है। ये नगर सेवक के बस के मामले में अकेला नहीं है, लोक प्रतिनिधि नहीं कर सकता। तो शासन और महापालिका एक ठोस निर्णय ले ताकि थानेकर की जान बच सके। महाराष्ट्र के जो उप मुख्यमंत्री मेरी क्लस्टर है, इसके बारे में, मुमरा के क्लस्टर के बारे में उनकी मेरी उनसे विनती है कि इसीलिए मुमरा और दीवार कलवा उस पर ध्यान देके उनको कई बिल्डिंगें जो है उनको रीडेवलपमेंट कैसा कर सका जाए, ऐसा उनके ऊपर ध्यान देना चाहिए, यही मेरी विनंती। प्रकार करते, परंतु त्यावर कुठल्या प्रकारे ठोस निर्णय होत नाही आणि त्यामुळे अनेक वेळा नागरिकांचे जीव जातात। काल देखील एक लहान मुलीचा जीव गेला, काय सांगाल? जीवनाशी कसं खेळायचं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बरोबर जमतं। ज्या पद्धतीचं या सर्व सुख सुविधा काय असतात त्या तुम्ही देऊ शकत नाही, ते एक आपल्या महानगरपालिकेसाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे। सागर शिंदेपासून ते RTOच्या इथलं झाड पडल्यापासून, खारेगावचं झाड पडल्यापासून ते आता काल विरोधी पक्षनेत्यांच्या वॉर्डमध्ये जे झालेली घटना, या घटनांचं स्वरूप पाहता जीव एकदम स्वस्तात जातो असं गणित आता जुळलेलं आहे की जीवाची, कोणाच्याही जीवाची अजिबात पर्वा नाही। C1 झाले असेल तर शिफ्टिंग का नाही करून घेत? तुमच्याकडे घरं नाहीयेत, मग ते घरं आहेत ते ठेवलीत कोणासाठी? जे पात्र आहेत त्यांना तुम्ही द्यायला पाहिजेत ना। शाळेमध्ये शिफ्टिंग करता किंवा बाहेर इतर ठिकाणी शिफ्टिंग करता, शाळा हा काय पर्याय आहे काय? C1 वगैरे या बिल्डिंग झाल्यात, पटापट त्यांनी शिफ्टिंग करून त्यांचं आयुष्य वाचवायला पाहिजे ना। पण यामध्ये सगळं आपला नियोजन शून्य कारभार या महानगरपालिकेचा आता दिसत आहे, या पावसाळ्यात दिसून आलेला आहे। त्यामुळे त्यांना आता माझी विनंती आहे की बाबा यात थोडं तरी लक्ष घातलं पाहिजे। आयुक्तांना विनंती आहे